नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. सुपरफास्ट 100 मधून सुरुवात करूयात परभणीतील बातमीनं. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका. नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये सूर्यवंशींना मारहाण करण्यात आल्याचा ठपका. तर आयोगानं संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितलं. नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकांची नेमणूक. तर सायबर पोलिसांकडून आता फहीम खानचा 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा. सायबर पोलीस लवकरच फहीम खानचा ताबा घेणार. नागपुरात घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 3 मधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ इथली संचारबंदी आता आजही कायम. तर आजचा या संचारबंदीचा 5वा दिवस. कालपासून 11 पैकी 9 भागातील संचारबंदी शिथिल. इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज आढावा घेतला जाणार. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क. रस्त्यांवरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवर सुद्धा पोलिसांचं लक्ष. समाज माध्यमांवरील 140 पोस्ट हटवल्या. सत्ताधारी पक्षातील नेते ठाण्यातील भ्रष्टाचार बाहेर काढत असताना नागपुरात दंगल हा योगायोग पाहण्यासारखा. नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचा ठाण्याकडे रोख. सरकारमधील कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढतंय का? गृहमंत्री अपयशी आहेत हे सरकारमधीलच कोणाला दाखवायचंय का? नागपुरातील हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंकडून शंका व्यक्त. दिशा सालियनच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही तर खोट्याचा नायनाट कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. काहीही प्रचारामुळे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होतं. मुनगंटीवारांचं वक्तव्य. तर आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचा सीआयडीचा रिपोर्ट आहे. राज्याचे मूळ प्रश्न यामुळे भरकटता कामा नयेत. संजय गायकवाडांचं मिटकरींची यावर प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा. आरोप खोटे आहेत तर पुरावे द्या आणि आम्हाला खोटं ठरवा. नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना थेट आव्हान. सरकारला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ द्यायची नाहीये, म्हणूनच सालियन प्रकरण काढून सत्ताधाऱ्यांनी शिळ्या कढीला ऊत आणलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. थोडी तरी लाज असेल तर देश सोडून जातील. दिशा सालियन प्रकरणावरून रामदास कदमांचा ठाकरे पितापुत्रांवर निशाणा. शिवसेना एकत्र असताना मी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती तर माझी दुहेरी भूमिका नाही. माजी महापौर यांचा दबाव होता. दोषी कोण आहेत ते सिद्ध होईल. दिशा सालियन प्रकरणावर मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. नागपूरमधील हिंसाचारग्रस्त परिसराची काँग्रेस पाहणी करणार. राडा झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत. स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे प्रयत्न करणार. मेलेल्या माणसाची कबर काढून देश सुधारेल का? जनतेला भरकटवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला. मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचे हे प्रयत्न. अबू आझमींची यावर टीका. कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा नागपुरात शोध. तर काल पहाटे प्रशांत कोरटकरच्या घरावर कोल्हापूर पोलिसांचा छापा. नागपूर आणि विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोरटकरचा शोध सुरू. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव. तर आज तातडीची या संदर्भात सुनावणी होणार. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल. संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक. एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते. सुषमा अंधारेंचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागतं. पोपट पंडितांमध्ये हिंमत नाही म्हणून सटरर फटर यांना पुढे करतायत. चित्रा वाघ यांची ट्विटमधून सुषमा अंधारेंचं ठाकरेंवर खोचक टीका. बिग बॉसमधील भांडणाचा व्हिडिओ ट्विट करत रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका. कुणीतरी सांगा ते आपल्या राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे. बिग बॉसचा एखादा सीझन नाही. खडसेंकडून ट्विट करत टीका. प्रहारचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊंच्या समाधीसमोर आंदोलन करणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून कडू आक्रमक. विधान परिषदेच्या नव्या आमदारांचा आज दुपारी 1 वाजता शपथविधी. तर संजय खोडके, चंद्रकांत रघुवंशी, संदीप जोशी, संजय केणेकर हे आज शपथ घेणार. दादाराव केचे सुद्धा विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेणार. सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही का असं फडणवीसांनाच विचारा. भरोसा नाही म्हणून दुसरा घरोबा केला का? पवार आणि ठाकरेंचा काही भरोसा नाही. या फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं मिश्किल उत्तर. एआय आणि पालकमंत्रीपदावर विधान परिषदेमध्ये मिश्किल जुगलबंदी. एआयनं सांगितल्यानुसार राज्यातील 80% पालकमंत्री नेमले. आशिष शेलार यांची माहिती. तर नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री एआयला निवडायला सांगा. शेलारांच्या उदाहरणावर अनिल परबांचा मिश्किल टोला.
सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न कसे मांडायचे? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त. तर हताश होऊ नका, हताश होऊन चालणार नाही, वरिष्ठांचाही त्यांना सल्ला. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रविवारी मनसेची बैठक. तर प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरातील सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन. मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच बदललेली संघटनात्मक रचना या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता. सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगानंही यामध्ये चर्चा. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. तर विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भात निर्णय घेण्याची केली विनंती. आरक्षित खाटांसाठी आता विधिमंडळात विशेष कक्ष निर्माण करणार. स्थानिक आमदारांना तक्रार करण्यासाठी कक्ष निर्मितीचे आदेश. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय. रुग्णालयानं आरक्षित खाट नाकारली तर कारवाई होणार. नितेश राणेंकडून महायुतीच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजन. मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, योगेश कदम, शिवतारे देखील या ठिकाणी उपस्थित. तर गरवारे क्लबमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंच्या गाडीतनं भरत गोगावले यांचा प्रवास. गोगावलेंची गाडी उपलब्ध नसल्यामुळे दोघांचा एकाच गाडीतनं प्रवास. आता आमच्या बाजूला मित्र बसले आहेत, पत्रकारांच्या प्रश्नावर गोगावलेंचं उत्तर. आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सभागृहात उत्तर. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं मी म्हणालो नाही, असंही अजित पवारांचं स्पष्टीकरण. तर सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, असंही वक्तव्य. गोहत्येमध्ये सतत नाव येणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीची कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. गोहत्येमध्ये वारंवार गुन्हे दाखल झाले तर मकोका लावणार असल्याची सुद्धा माहिती. आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचा पाढा वाचला. मुंबईच्या कोस्टल रोडची संकल्पना फडणवीसांची होती, काहींनी ही संकल्पना त्यांची असल्याचं सांगितलं. तर शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनाला विरोधक बळ देत आहेत, धसांची टीका. वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यासाठी सरकारनं जोर दिला पाहिजे. अहिल्यानगरच्या गृहामध्ये रामगिरी महाराजांचं विधान. तर भारत जर पुरोगामी विचारांचा आहे तर एका धर्माला पुष्टी का? रामगिरी महाराजांचा सवाल. कृष्ण आंधळे कुठे आहे, तो का सापडत नाही? धनंजय देशमुखांचा प्रशासनाला सवाल. तर वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, वैभवी देशमुखची मागणी. राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची सभागृहात माहिती. तर राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता. विधान परिषदेमध्ये या प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांचं लेखी उत्तर. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आता 4860 शिक्षकांची लवकरच भरती होणार. शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णयासह दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश. तर येत्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये प्रत्यक्ष पदस्थापना असल्याची दादा भुसेंची माहिती. राज्यातील 50% शाळांमध्ये आता सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आता सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं स्पष्टीकरण. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या पॉलिग्राफी चाचणीमध्ये विशेष माहिती मिळाली नाही. न्यू इंडिया बँकेच्या 122 कोटी अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय. मुंबईमध्ये प्रवाशांची लूट आणि भाडं नाकारणाऱ्या शिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार. मुजोर चालकाविरोधात व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्यात येणार. परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती. एसटीच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांची एसटीकडे पाठ. तर आता 14.95% भाडेवाढीनंतर मागील वर्षाच्या तुलनेत प्रवाशांची संख्या घटली. प्रवाशांच्या संख्येत दर दिवशी 3 लाखांची घट. तर मुंबईतील रुग्णालयामध्ये शेकडो मेट्रिक टन कचरा. मुंबई स्वच्छ आणि सुंदर राहावी यासाठी महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम. सकाळी 2 तासांच्या कालावधीमध्ये 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन. उन्हाळ्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूरसाठी 98 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या धावणार. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होणार. थकबाकी भरा, नाहीतर एप्रिलमध्ये पाणी पुरवठा बंद होणार. ठाणे महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना इशारा. 100% माफीची अभय योजना मार्च 2025 पर्यंत असणार. पनवेलच्या कामोठेमध्ये 15 दशलक्ष लिटर पाण्याच्या पुनर्वापर प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी आता पालिकेची निविदा. तर या प्रकल्पासाठी महापालिका 73,61,00,000 रुपये खर्च करणार. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तम डोंगरी आणि कारशेडच्या कामासाठी आता 1406 झाडं तोडली जाणार. मीरा भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागानं परवानगी मागितली, तर त्यांना परवानगी मिळाली. आणखी 9,900 झाडांच्या कापणीसाठी सुद्धा जाहीर सूचना प्रसिद्ध. उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्या. तर उन्हाळी सुट्ट्यांनिमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते विशेष
साप्ताहिक रेल्वे गाडी धावणार. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता नवीन डेडलाईन, तर 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ. 31 मार्चपर्यंत असणारी मुदतवाढ 30 जूनपर्यंत वाढवली. पुण्यातील किल्ले लोहगड परिसरामध्ये बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीमध्ये आढळला मृतदेह. मानसी गोविंदपूरकर असं या मृत तरुणीचं नाव. 18 तारखेला तरुणी पिंपरीतील सांगवीवरून लोहगडला गेली होती. डॉक्टरकडूनच सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार. वसईच्या कार्डिनल ग्रेनेश या रुग्णालयातली ही घटना, तर पीडित महिलेच्या तक्रारीवरून वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा राष्ट्रपती पदक पुरस्कारानं सन्मान. करमाळा वासियांकडून फुलारी यांचा सत्कार. फुलारी यांनी करमाळा पोलिसिंगचा आढावा सुद्धा घेतला. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर निमगुळ ग्रामस्थांकडून फटाके फोडत पेढे भरवत हा आनंदोत्सव साजरा. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6,370 स्प्रे पंपाचं वाटप. स्प्रे पंपाला 100% अनुदान. जळगावमध्ये आदिवासी शेतकऱ्यांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न. पेसा क्षेत्रातील आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी आता मसाला समूह स्थापन निर्माण करण्याचा निर्णय. जळगावात छगन भुजबळांच्या उपस्थितीत उद्या समता परिषदेचा महाएल्गार मेळावा. जिल्ह्यातील 50,000 ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार. गोंदियाच्या तिरोडामध्ये अदानी पॉवर लिमिटेड वीज केंद्राच्या गेटसमोर कंत्राटी कामगारांचं आंदोलन. मागण्या मान्य करण्याचं लेखी निवेदन मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग संघर्ष कृती समिती आक्रमक. 23 मार्चला आता बाधित शेतकरी शेतात भगवे झेंडे रोवून आंदोलन करणार. जळगाव पालिकेमध्ये नागरिकांसह महिलांचं ठिय्या आंदोलन. मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिक आक्रमक. विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज, तर अमरावती जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण. उन्हाळी पिकांना फटका बसण्याची यामुळे शक्यता. वाशिममध्ये उन्हाचा पारा 40शी पार, तर विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिवसानिमित्त पक्ष्यांसाठी जलपात्र उभारण्याचा उपक्रम राबवला.